पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी जन्मदात्या आईलाच पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे केवळ शिरूर तालुकाच नाही तर संपूर्ण राज्यभर संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली। मयत बाळाचे नाव यश रवींद्र पवार असून तो अवघ्या 11 महिन्यांचा होता। या चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी त्याची आई पूजा रवींद्र पवार हिला रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीअंती तिला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा उलगडा बाळाचे वडील राजेंद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर झाला। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संपूर्ण घटनाक्रम उघड केला। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी महिला काही दिवसांपूर्वी कोकणातील मुरुड येथून परत आली होती। दरम्यान कौटुंबिक परिस्थिती आणि वैयक्तिक कारणांमुळे ती घर सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार करत होती, अशी माहिती समोर आली आहे। तपासादरम्यान पोलिसांना असा संशय आला की या घटनेमागे पूर्वनियोजित कट असू शकतो। यानंतर चौकशीत आरोपी महिलेने स्वतःच्या मुलाच्या मृत्यूसंदर्भात धक्कादायक कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीने बाळाच्या मृत्यूनंतर पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। मृतदेह एका बॅगेत ठेवून शेतातील विहिरीत टाकण्यात आल्याची बाब तपासात पुढे आली आहे। या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। मयत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपी आईला ताब्यात घेतले। पुढील चौकशीनंतर तिला अटक केली। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नेमकी घटना कशी घडली, त्यामागील कारणे काय होती आणि आणखी कुणाचा यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। जन्मदात्या आईवरच एवढ्या लहान बाळाच्या मृत्यूप्रकरणी आरोप झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। सोशल मीडियावरही या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी एका 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या संदर्भाने त्याचे वडील रवींद्र अशोक पवार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आकस्मिक मयत दाखल होता। सदर मुलगा अल्पवयीन असल्या कारणाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे आणि त्यांच्या टीमने याचा गांभीर्याने तपास करून पीडित मुलाच्या नातेवाईकांची विचारपूस केली। विचारपूस करण्याच्या दरम्यान जे अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या आईने यामध्ये सदर अल्पवयीन पीडित मुलाचा खून केल्याची कबुली दिली आणि या खुनाचे जे मुख्य कारण असं होतं की त्या जी अल्पवयीन मुलाची आई आणि या गुन्ह्यातील जी आरोपी महिला आहे तिच्या नवऱ्यासोबत वारंवार भांडण होत होतं आणि त्याच पद्धतीनं तिला दुसरं लग्न करायचं होतं आणि दुसरं लग्न करण्यासाठी हा मुलगा जर असेल तर कोणी लग्न करणार नाही या भावनेतून आणि तशाच पद्धतीने हा 11 महिन्याचा मुलगा सारखा घरी रडतो, त्रास देतो, किरकिर करतो। या दरम्यान रागाच्या भरामध्ये तिनं मुलाचं जे डोकं आहे ते एका सिमेंटच्या ओठ्यावरती आदळून त्याचा खून केलेला होता आणि तो खून कुणाला कळू नये या भावनेतून जो हा खून आहे तो 8 मार्च रोजी केला होता आणि या खून कुणाला कळू नये या उद्देशानं त्या मुलाची जी बॉडी आहे ती तिने एका बॅगमध्ये भरून सोबत 2 त्याच्यामध्ये मोठे दगड टाकून ही बॉडी भांबर्डीमधील एका विहिरीमध्ये फेकून दिली होती। परंतु 5 तारखेला ही बॉडी आपल्याला मिळून आली आणि या अनुषंगाने सदर महिलेला काल रोजी आपण अटक केलेली आहे। आज रोजी माननीय न्यायालयात हजर करणार आहोत। सदर गुन्ह्याचा तपास अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।